ऐका ना, आज आपण श्रावण काळा घेवड्याच्या दाण्याची भाजी बनवायची आहे. तर चला हे काळे दाणे आपण सोलून घेऊया. याचा कलर जरा जांभळट काळा असतो. तर हे स्वच्छ मी सोलून झाल्यानंतरनं धुवून घेतो पाण्यानं, जेणेकरून ह्याच्यातली घाण, जंतू सगळे निघून जावे. बघा मी किती स्वच्छ धुतलेलं आहे. आता मी एका पातेल्यामध्ये घेऊन त्याच्यात पाणी घेऊन आता हे जरा शिजवत ठेवणार आहे. ह्याला जरा थोडा वेळ शिजवावं लागते. आता फोडणीची तयारी करूया. कढई घेतली आणि त्याच्यामध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल तापल्यावर मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो असं विरघळेपर्यंत चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहे. तर चला ही प्रोसिजर पूर्ण करूया. आता ह्याच्यामध्ये हळद, हिंग, मीठ, काळं तिखट आणि लाल तिखट असं घालून त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं एकजीव परतून घेऊया. आता हे परतल्यानंतर शिजलेले काळे दाणे ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर ह्याच्यात एक जीव होईपर्यंत चांगलं एक 10-15 मिनिटं शिजूया. आता हे जरा कोरडं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी तापवत ठेवून मी ह्याच्यामध्ये घालणार आहे थोडा ह्याला कोथिंबीर भुरभुरूया. किती छान कलर आलेला आहे आणि ह्याचा कट पण मस्त आलेला आहे, काळा काळा असा मस्त. तर झाकण ठेवूया. आता भाजी 10-15 मिनिटं शिजूया. तर आज मी काचेचा ग्लास घेतलेला आहे पाण्यासाठी आणि ही माझी गरमागरम लुसलुशीत गव्हाची चपाती आणि हा गरमागरम पांढरा शुभ्र भात चला ताटाला लावलेला आहे. आता बघूया कशी झालेली आहे उसळ. वाव, काय मस्त वास येत आहे. वास बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि पोटात कावळे ओरडायलेत. तर चला आता जेवणाची तयारी करूया. वाव, यम्मी असं मटणासारखी झालेली आहे. मटण झक मारलं अशी छान झालेली आहे. काळ्या घेवड्याच्या दाण्याची उसळ, रस्सा भाजी. तर चला ही भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि काय करायला पाहिजे अजून हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे कमेंट फार महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. थँक्यू.